ओके. हा जो दुसरं प्रकरण जे आहे जागतिकीकरणाचं, ते अतिशय महत्त्वाचं प्रकरण आहे. सोपं प्रकरण आहे. सहजपणे तुमच्या लक्षात येणारं प्रकरण आहे. तुम्ही जर गुण विभागणी बघितली असेल तर प्रत्येक प्रकरणाला 11-12 11-12 अशा प्रकारचे मार्क आहेत. या जागतिकीकरणाच्या प्रकरणावरती पण आपणाला 11 ते 12 मार्काचे प्रश्न बोर्डाच्या 80 मार्काच्या प्रश्नपत्रिकेमध्ये दिसणार आहेत. तर ह्या जागतिकीकरणाचा नेमका अर्थ काय, जागतिकीकरण नेमकं म्हणायचं कशाला, ती संकल्पना जी आहे ती पहिल्यांदा आपणाला समजली पाहिजे. तर जागतिकीकरणाचा अर्थ जो आहे तो अर्थ आपल्याला पहिल्यांदा समजला पाहिजे. आणि त्यासाठी इथं बघा 2-3 प्रकारच्या व्याख्या ज्या आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येतील. आता हे जागतिकीकरणाची प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली आहे कधी, जागतिकीकरण नेमकं जगामध्ये आलं कधी, तर सर्वसामान्यपणे जागतिकीकरणाची प्रक्रिया जी आहे ते शीतयुद्धाच्या समाप्तीनंतर. आता पुन्हा प्रश्न निर्माण झाला की शीतयुद्ध संपलं कधी, तर 1991ला सोव्हिएत रशियाचं विघटन झाल्यानंतर शीतयुद्धाची समाप्ती झाली. म्हणजे 1945 पासून ते 1990-91 पर्यंत जो शीतयुद्धाचा कालखंड होता तो त्या ठिकाणी संपला. आणि हे शीतयुद्ध अमेरिका आणि सोव्हिएत रशिया यांच्या दरम्यान होतं. आणि ते का संपलं तर त्याला अनेक प्रकारची कारणं आहेत. तर त्याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे 1991मध्ये सोव्हिएत रशियाचं विघटन झालं. त्याच्यामधून नवीन 15 देश तयार झाले. त्या 15 देशाची यादी पण त्या PDF मध्ये आहे बघा, ती नावं पण तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. तर 15 देश तयार झाले आणि त्याच्यामुळे अमेरिकेला आव्हान देणारा दुसरा कोणताही देश अमेरिकेसमोर नव्हता. आणि त्याच्यामुळं अमेरिकेची वाटचाल जी आहे ती जगामध्ये एकध्रुवीयतेकडे वाटचाल सुरू झाली. म्हणजे शीतयुद्धाच्या समाप्तीनंतर 1991 नंतर ज्या महत्त्वाच्या घडामोडी घडल्या जगामध्ये, त्याच्यामध्ये एक अमेरिकेच्या हाती एकहाती सत्ता आली, जगाची एकध्रुवीय व्यवस्था निर्माण झाली. आणि त्याच वेळी जगामध्ये जागतिकीकरणाची प्रक्रिया जी आहे ती सुरू झाली. आणि मग जागतिकीकरण म्हणजे काय आणि जागतिकीकरणाची प्रक्रिया जगामध्ये सुरू झाल्यानंतर भारताने त्याचा स्वीकार कधी केला, तर भारतानं सुद्धा या जागतिकीकरणाचा प्रक्रियेचा स्वीकार जो आहे तो 1991मध्येच केला. त्यावेळी भारताचे पंतप्रधान होते PV नरसिंहराव आणि अर्थमंत्री त्यावेळेचे डॉक्टर मनमोहन सिंग होते. नंतर ते भारताचे पंतप्रधान बनले. तर त्यांनी 1991मध्ये नवीन आर्थिक धोरण स्वीकारलं. आणि ह्या नवीन आर्थिक धोरणाची 3 महत्त्वाची वैशिष्ट्ये जी होती, उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण. तर ही जागतिकीकरणाची प्रक्रिया जी आहे ती 1991 सालापासून भारतामध्ये सुरू झालेली आहे. जगामध्ये ती 90च्या दशकामध्ये सुरू झालेली आहे. आणि संपूर्ण जगामध्ये असलेले बहुतेक देश जे आहेत त्या बहुतेक देशांनी ही जागतिकीकरणाची प्रक्रिया जी आहे त्या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेचा स्वीकार जो आहे तो त्या ठिकाणी केलेला आहे. म्हणजे 1991 नंतरच्या 2 महत्त्वाच्या घटना घडल्या बघा. एक, जागतिकीकरणाची प्रक्रिया जगामध्ये सुरू झाली आणि दुसरीकडं अमेरिकेची एकध्रुवीय व्यवस्था जी आहे ती सुरू झाली. मग याचा अर्थ ह्या जागतिकीकरणामध्ये काय आहे, जागतिकीकरणामध्ये काय बदल घडून आला, तर जागतिकीकरणामध्ये जो बदल घडून आलेला आहे महत्त्वाचा तो म्हणजे संपूर्ण जगात, म्हणजे जगामध्ये असणारे सर्व देश, संपूर्ण जगामध्ये सामाजिक, आर्थिक, वैचारिक, तांत्रिक स्वरूपाचा बदल जो आहे तो बदल या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये झालेला आहे. आणि त्यामुळं शीतयुद्धानंतरचा कालखंड जो आहे त्या कालखंडाला जागतिकीकरण हा शब्द वापरला जातोय. बघा, दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर म्हणजे 1945 ते 1991 पर्यंतचा कालखंड जो आहे त्याला कुठला कालखंड म्हटलं जातंय, शीतयुद्धाचा कालखंड. ते कोणामधलं, अमेरिका आणि सोव्हिएत रशियामधलं ते शीतयुद्ध. आणि 1991 नंतरचा कालखंड जो आहे त्या कालखंडाला अमेरिकेची एकध्रुवीय व्यवस्था जरी निर्माण झाली असली तरी सुद्धा 1991 नंतरच्या कालखंडाला हा शब्दप्रयोग वापरला जातोय बघा, जागतिकीकरण. हे महत्त्वाचं आहे. जागतिकीकरण ही संकल्पना जी आहे ती 1991 नंतरच्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वापरली जाऊ लागली. मग जागतिकीकरण म्हणजे काय, जागतिकीकरणाची व्याख्या काय, त्याचा अर्थ काय, तर त्याची व्याख्या जी आहे 2-3 व्याख्या आहेत. सहजपणे कोणती पण एक व्याख्या तुमच्या लक्षात राहिली पाहिजे, ठेवली पाहिजे. जागतिकीकरण म्हणजे काय बघा, इथं ही पहिली व्याख्या दिली बघा. जागतिकीकरण म्हणजे राष्ट्रीय अर्थव्यवस्थेचे आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेमध्ये एकत्रीकरण करणं. सोपी व्याख्या बघा.
जागतिकीकरण म्हणजे काय? राष्ट्रीय अर्थव्यवस्थेचे आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेशी एकत्रीकरण करणं. आता उदाहरणार्थ बघा, भारताची अर्थव्यवस्था आता 1991ला आपण नवीन आर्थिक धोरण स्वीकारलेलं आहे आणि त्याच्यामुळं भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरणाची प्रक्रिया जी आहे ती 1991पासून सुरू झालेली आहे. आज ही जी प्रक्रिया आहे ती 100% प्रक्रिया पूर्ण झालेली आहे का? कोणत्याही क्षेत्रामध्ये, मग शेती क्षेत्र असो, उद्योग क्षेत्र असो, शिक्षणाचं क्षेत्र असो, तर 100% ती प्रक्रिया आजही ती पूर्ण झालेली नाही. काही क्षेत्रामध्ये 50%, 60%, 70% आपण गेलेलो आहोत. तर आपल्या देशाची अर्थव्यवस्था किंवा कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडणं म्हणजे जागतिकीकरण होय. याचा अर्थ काय? की जगातल्या जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये जे बदल होतील ते आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये पण बदल होणार. आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेतील वस्तू आणि सेवांच्या किमती ज्या आहेत त्या कमी जास्त होणार. उदाहरणार्थ बघा, सध्या पेट्रोल आणि डिझेलचा विचार केला तर पेट्रोल आणि डिझेलचे दर जे आहेत ते जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडले गेलेले आहेत आणि जगामध्ये त्याचे दर वाढले, कमी जास्त झाले की आपल्या देशामध्ये सुद्धा पेट्रोल डिझेलचे दर त्या ठिकाणी काय होईल? कमी जास्त होतील. तर आता बघा, पेट्रोल 100च्या वर गेले, 105 रुपये लिटर ते पेट्रोल झालेलं आहे. आता हे का झालं? तर जगाला पेट्रोल जे निर्यात केलं जाते त्या ठराविक जे ऑइल उत्पादक देश जे आहेत, साधारणपणे 50 देश आहेत की ज्या देशामध्ये मोठ्या प्रमाणावरती ह्या खनिज तेलाचं उत्पादन होते. मग इराण असेल, इराक असेल, कुवेत असेल, तर या देशामधून मोठ्या प्रमाणावरती ह्या खनिज तेलाचं उत्पादन होते आणि संपूर्ण जगभर त्याचा काय केला जातोय? पुरवठा केला जातोय. आपल्या देशामध्ये खनिज तेलाचं किती उत्पादन होतंय देशांतर्गत? तर साधारणपणे 20% होते आणि 80% तेलाची कच्चं तेल जे आहे ते आपल्याला आयात करावं लागते आणि मग त्याच्यावरती प्रक्रिया करून आपण ते पेट्रोल डिझेलच्या स्वरूपात, ऑइलच्या स्वरूपात ते विकतोय. याचा अर्थ काय? तिकडं दर वाढले, तिकडं कच्च्या तेलाचे दर वाढले, त्याला बॅरल मागं प्रति बॅरल त्याचे दर जे आहेत 50 रुपये, 7 रुपये, 70 रुपये, 80 रुपये, 90, 100 असे त्याचे दर कमी जास्त होतात. तर तिकडं कच्च्या बॅरलचे दर वाढले, 200 लिटरला एक बॅरल साधारणपणे. तर आपल्या देशात सुद्धा पेट्रोलचे दर जे आहेत, डिझेलचे दर जे आहेत ते कमी जास्त होताना दिसतात. तर मागच्या 2-3 महिन्यापासून कच्च्या तेलाचे दर वाढत चालल्या कारणानं आपल्याकडे खनिज तेलाच्या किमती ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणावरती वाढत चाललेल्या आहेत आणि पेट्रोल डिझेलचे दर जे आहेत ते त्या ठिकाणी वाढताना दिसतात. नुसतं पेट्रोल डिझेलच नाही, गोडे तेल जे आहे ना त्याची पण किमती ज्या आहेत त्या वाढलेल्या आहेत बघा ह्या 4-5 महिन्यामध्ये. सध्या गोडे तेलाची पिशवी, एक जण कोणी पण माईक चालू करून सांगा, गोडे तेलाचे दर सध्या जे आहेत ते कसं आहे हो? लिटरची पिशवी 150 रुपये किलो. ओके, बघा आता गोडे तेलाचे दर पण आपल्याकडे वाढलेले आहेत. तर हे गोडे तेल तयार करण्यासाठी आवश्यक असणारा कच्चा माल जो आहे का नाही तो आपल्या देशामध्ये नाही. मग शेंगदाण्याचा असेल, सोयाबीनचा असेल, पामचा असेल, कोणतंही देशांतर्गत उत्पादन त्याचं कमी आहे आणि मग ते परदेशातून आपण ते कच्चा माल आयात करतो आणि त्याच्यावर प्रक्रिया करून इकडं मग ते तेल आपण ते शेंगदाण्याचं असेल, कारळ्याचं असेल, सरकीचं असेल, पामचं असेल, जे काही वेगवेगळे ब्रँड असतील ते तेल त्या ठिकाणी तयार केलं जाते. तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये त्याची किंमत वाढलेली आहे. का किंमत वाढली? तर लॉकडाऊनमुळं. नुसती भारताचीच अर्थव्यवस्था लॉकडाऊन ह्या गेल्या 1.5-2 वर्षामध्ये झाली अशातला भाग नाही, तर जगातल्या बहुतेक सर्व देशांच्या अर्थव्यवस्था ज्या आहेत त्या लॉकडाऊन झालेल्या होत्या आणि त्यामुळे तिथं त्याच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत आणि साहजिकच मग त्याचा पुरवठा ज्या ज्या देशामध्ये होतोय त्या ठिकाणी त्याची किंमत जी आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती वाढताना दिसतात. तर याचा थोडक्यात या पहिल्या व्याख्येचा आशय काय? तर जगामध्ये ज्या वस्तू आणि सेवा ज्या आहेत त्या वस्तू आणि सेवांची किंमत कमी जास्त जर झाली तर त्याचा परिणाम संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्था जी आहे त्या जागतिक अर्थव्यवस्थेवरती होतो. म्हणजे आपल्या देशाच्या पण अर्थव्यवस्थेवरती होणार, शेजारच्या पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवरती पण होणार, बांगलादेश असेल कोणतंही. म्हणजे त्यालाच म्हणायचं जागतिकीकरण. जागतिकीकरणाचा अर्थ बघा, जागतिकीकरण म्हणजे राष्ट्रीय अर्थव्यवस्थेची आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेची एकत्रीकरण करणे होय, म्हणजे जागतिकीकरण होय. आणि सध्या ह्या
सध्याच्या ह्या जागतिकीकरणाच्या युगात, कारण 1991 नंतरचं जे युग सुरू झाले ते जागतिकीकरणाचं आणि त्याच्या अगोदरचं शीतयुद्धाचं, हे पॉईंट लक्षात ठेवा बघा. 1991 नंतरचं जे युग सुरू झालेलं ते कोणतं, तर हे जागतिकीकरणाचं. आणि त्याच्यामुळं जगाच्या बाजारपेठेमध्ये कोणत्याही वस्तू आणि सेवांचं उत्पादन होऊ द्या, कोणत्याही देशामध्ये ती वस्तू आणि सेवा तयार होऊ द्या, ती वस्तू आणि सेवा लगेच आपल्या देशातल्या बाजारपेठेमध्ये आपणाला मिळते. कारण का, ती त्या देशामध्ये अशा प्रकारचं उत्पादन झालेलं आहे आणि ते उत्पादन, त्याची जाहिरात मोठ्या प्रमाणावरती केली जाते आणि ते उत्पादन सर्वच देशामध्ये त्या उत्पादनाची निर्यात केली जाते. तुम्ही म्हणाल मग एखाद्या देशानं आयातबंदी लावली तर, ज्या देशाने जागतिकीकरणाच्या प्रक्रियेचा स्वीकार केलेला आहे, जे देश जागतिक व्यापार संघटना आहे, जागतिक व्यापार संघटनेचे जे देश सदस्य बनलेले आहेत, त्या देशांना तशी निर्यात बंदी किंवा आयात बंदी जी आहे ती लावता येत नाही. उदाहरणार्थ बघा, चीन आणि भारताचे संबंध गेल्या 5-7 महिन्यापासून तणावपूर्ण होते आणि म्हणून ते मोबाईलच्या संदर्भातलं काय सांगितलं होतं, पेपरवरती मोहीम चालू होती बघा, बातमीसारखी होती. मोबाईलवरती चिनी ॲप्स काय करा, चिनी ॲपच्या संदर्भात बातमी होती बघा, काय करा म्हणून बातमी होती ती. चायनीज ॲप्स किंवा ते चायनीज गेम्स वगैरे काय असेल ते इन्स्टॉल करा का डिलीट करा, असं मोहीम चालू होती. हॅलो, कोणी पण माईक चालू करून सांगा. मोहिते, डिलीट करा. हां, बरोबर आहे. तर बघा, हे जे चायनीज ॲप जे होते किंवा चायनीज गेम जे होते ते आपण मोबाईलवरून डिलीट केलेले होते आणि चायनीज उत्पादनं जी आहेत त्या उत्पादनावरती बंदी भारत सरकारला घालता आली असती का हो, तर बंदी घालता येत नाही. पण प्रसार कसा केला वर्तमानपत्रामधून, जनतेमध्ये प्रसार कसा झाला की चायनीज उत्पादनं जी आहेत ती खरेदी करू नका. आता चायनीजचं उत्पादन तुम्हाला एखादं सांगता येईल बघा, मोबाईलच्या बाबत सांगता येते बघा, कोणता मोबाईल चायनी आहे तुमच्याकडे असेल सुद्धा चायनी मोबाईलचं नाव सांगा एक कंपनीचं. आता तुमच्याकडे कोण मोबाईल जो आहे तो कोणत्या कंपनीचा आहे, कोणाकडे बघा बरं, सांगा बरोबर जनरली. मोहिते, तुमचा मोबाईल कोणत्या कंपनीचा आहे? आवाज नाही क्लिअर, नाही आवाज नाही. खांडेकर, तुमचा मोबाईल कोणत्या कंपनीचा आहे? हॅलो, बोला गेलं पटदिशी. मोबाईल कंपनीचे नावं तर सांगा, 2-3 नावं सांगा, मग त्यातनं चायनी कोणतं आपण ओळखूया. मोरे, हां, विवो. हां, आता विवो तुम्ही घेतला, विवो कसं, कोणत्या देशाचा मोबाईल हा? मेड इन इंडिया. हां, मेड इन इंडिया जरी असलं तरी विवो आणि ओप्पो, रिअलमी, रेडमी हे सगळं जे मोबाईल जे आहेत ना, कुठलं आहे माहिती आहे का, चायनी, मेड इन चायना. ते आपल्या देशात जरी तयार होत असलं तर त्याचं टेक्निक कुठलं आहे, चीनचं टेक्निक. त्या माईक बंद करा, चीनचं टेक्निक त्या ठिकाणी आहे. तर ते चायनीज कंपनीचे मोबाईल आहेत. सॅमसंग हा दक्षिण कोरियाचा आहे, सोनी जपानचा आहे. तर असं बघा, ते आपल्या देशात उत्पादन होतं आहे, त्याचं टेक्निक सगळं आपल्याकडे ते येतं आहे, पण तो मूळ ब्रँड जो आहे तो त्या संबंधित देशाचा. तर विवो आणि ओप्पो आपल्याकडे जो मोठ्या प्रमाणावरती मोबाईल खपले जातात, विकले जातात, तर ते चायनीज आहेत बघा. मेड इन चायना आहे, जरी मेड इन इंडिया असेल तर तो चायनाचा मोबाईल आहे. तर मग ते भारत सरकारला, मग भारत आणि चीनचे संबंध चांगले आहेत, मग चिनी ह्या उत्पादनावर बंदी घालता आली नसती का भारताला? नाही, कारण भारत जागतिक व्यापार संघटनेचा सदस्य देश आहे आणि आपण जागतिकीकरणाची प्रक्रिया स्वीकारलेली आहे. त्याच्यामुळं ते उत्पादन खरेदी करू नका असं आपण म्हणू शकत नाही आणि त्याच्यामुळं तशी कायदेशीररित्या बंधनं जी आहेत ती बंधनं टाकता येत नाहीत. तुम्ही देशातील जनतेला आव्हान करू शकता की स्वदेशी उत्पादन घ्या, परदेशी उत्पादन घेऊ नका, असं फार तर तुम्ही म्हणू शकाल. तर त्या दृष्टिकोनातून ही जागतिकीकरणाची प्रक्रिया जी आहे ती महत्त्वाची. आणि पहिली व्याख्या जी आहे ती तुमच्या सहज लक्षात राहील बघा. जागतिकीकरण म्हणजे राष्ट्रीय अर्थव्यवस्थेचे आंतरराष्ट्रीय व्यवस्थेची एकत्रीकरण करणे म्हणजे जागतिकीकरण होय. दुसरी व्याख्या जी आहे ती पण महत्त्वाची आहे बघा, सहजपणे तुमच्या लक्षात येते बघा. देशाच्या भौगोलिक सीमाक्षेत्राबाहेर. आता देशाच्या भौगोलिक सीमाक्षेत्राबाहेर म्हणजे भारताचा नकाशा बघा,
म्हणजे भारताचा नकाशा जो आहे तो जर नजरेसमोर तुमच्या जर आला तर तिन्ही बाजूनी समुद्र, हिंदी महासागर, अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि उत्तरेकडे हिमालय पर्वत. तर भौगोलिक सीमा बघा, देशाच्या भौगोलिक सीमा क्षेत्राबाहेर होणाऱ्या आर्थिक प्रक्रियांचा विकास आणि विस्तार म्हणजे जागतिकीकरण होय. म्हणजे देशातील उद्योगधंदे जे आहेत त्या उद्योगधंद्यांचा विकास देशामध्ये तर होईलच, आपल्या देशामध्ये तर होईलच, पण आपल्या देशातील काही कंपन्या, त्या कंपन्यांचा विस्तार परदेशात सुद्धा झालेला दिसतोय. परदेशात सुद्धा भारतीय कंपन्या ज्या आहेत, काही भारतीय कंपन्या परदेशात सुद्धा उत्पादनं करतात. जसं चायनीज कंपन्या ज्या आहेत, विवो, ओप्पो, हे आपल्याकडे भारतात उत्पादन करतात. हरियाणामध्ये त्यांचे कारखाने आहेत. तसं भारतीय कंपन्या ज्या आहेत त्या भारतीय कंपन्यासुद्धा परदेशामध्ये, जगातल्या इतर देशामध्ये उत्पादनं करताना दिसतात. त्याला म्हणायचं आर्थिक प्रक्रियाचा विकास आणि विस्तार म्हणजे जागतिकीकरण होय. मग भारतातल्या ज्या बहुराष्ट्रीय कंपन्या ज्या आहेत, उदाहरणार्थ रिलायन्स असेल, टाटा कंपनी असेल, तर ह्या ज्या कंपन्या ज्या आहेत, टाटा कंपनीचा विस्तार युरोपमध्ये मोठ्या प्रमाणावरती झालेला आहे. तिकडे त्यांचे प्रोजेक्ट आहेत, प्रकल्प आहेत, तिथं ते वस्तू आणि सेवांचं उत्पादन जे आहे ते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती तिथे करताना दिसतात. आणि त्याचा जो मूळ होणारा नफा जो आहे तो नफा मात्र कुठं मिळणार? ती कंपनी ज्या देशाची आहे त्या देशाकडे त्या कंपनीचा नफा जो आहे तो त्या ठिकाणी जाताना दिसतो. मग जसं की पेप्सीचं उत्पादन, कोका कोलाचं उत्पादन असू द्या, हे जे उत्पादन जे आहे, आता हे कोका कोला अमेरिकेची, पेप्सी युरोपची, तर ते ज्या देशाची कंपनी आहे त्या देशाकडे त्याचा नफा जाणार. जरी प्रकल्प, प्रोजेक्ट जगातल्या सर्वच देशामध्ये असले तरी मूळ नफा जो आहे तो त्या देशाकडे त्या ठिकाणी जाताना दिसतो. तर देशाच्या भौगोलिक सीमा क्षेत्राबाहेर होणाऱ्या आर्थिक प्रक्रियेचा विकास आणि विस्तार म्हणजे काय होय? जागतिकीकरण. ही संकल्पना जी आहे ती चांगली लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा आणखीन एक व्याख्या आहे बघा, जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत स्थानिक घडामोडी, वस्तू व सेवा यांचा आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थानांतर होत असतं. आणि ही जी जागतिकीकरणाची प्रक्रिया जी आहे ती जगातील विविध देशामध्ये सतत चालू असते. आणि त्याच्यामुळं परस्परावलंबन जे आहे, एकमेकाच्या देशातलं एकमेकावरती असणारं परस्परावलंबन जे आहे, आर्थिक असेल, राजकीय असेल, ते परस्परावलंबन ह्या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती वाढताना दिसते. तर हे जे जागतिकीकरण आहे, ह्या जागतिकीकरणामध्ये राष्ट्र आणि राष्ट्रातील लोक हे जगातील इतर राष्ट्रातील लोकांशी जोडले जातात. कारण तुम्हाला माहीत आहे, इंटरनेटचा प्रसार मोठ्या प्रमाणावरती झालेला आहे, सोशल मीडियाचा प्रसार मोठ्या प्रमाणावरती झालेला आहे. त्यामुळं जगात एका देशात काही पण घडू द्या, त्याची घडलेली जी प्रतिक्रिया जी आहे आणि त्याचा प्रभाव जो आहे तो जगातील इतर अनेक देशामध्ये त्याचा प्रभाव जो आहे तो त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती पडताना दिसतोय. तर जागतिकीकरणामुळं झालेल्या बदलाच्या प्रभावाकडे अनेक दृष्टिकोनातून पाहता येतं. काहींच्या मते काय, जागतिकीकरणामुळे आपण एकमेकाशी जोडलो असलो तरी राष्ट्राचं महत्त्व काही जण म्हणतात कमी झालं आहे, काही जण म्हणतात कमी झालेलं नाही. कारण जागतिकीकरणामध्ये राष्ट्राच्या ज्या भौगोलिक सीमा ज्या आहेत त्या भौगोलिक सीमा पुसट होतात आणि सीमारेषेचं बंधन जे आहे ते जरी राहत नसलं तरीसुद्धा शेवटी देश म्हणून त्या संबंधित देशातील लोकांना आपल्या देशाचा अभिमान जो आहे तो निश्चितपणे त्या ठिकाणी राहतो. जरी आपण जगामध्ये काही घडलं तर एका क्षणामध्ये, जसं गावातली बातमी गावातल्या गावात लगेच कळते का नाही, तसं जगात काही पण घडू द्या, लगेच आपल्याला हे सोशल मीडियाच्या मार्फत, प्रिंट मीडियाच्या मार्फत लगेच आपल्याला सर्व घडामोडी जी आहेत त्या घडामोडीची माहिती आपल्याला ताबडतोब त्या ठिकाणी होताना दिसते. आणि त्या दृष्टिकोनातून जागतिकीकरण जे आहे ती संकल्पना महत्त्वाची आहे. तर ह्या जागतिकीकरणामुळं तंत्रज्ञान, काही तज्ज्ञांच्या मते बघा, जागतिकीकरणामुळं तंत्रज्ञान आणि अर्थशास्त्राने राष्ट्रांना एकत्र जवळ आणलेलं आहे. म्हणजे जागतिकीकरणामुळं जगातील सर्व लोकांना एकमेकांना जवळ कोणी आणलं? तंत्रज्ञान. आता तंत्रज्ञान बघा, व्हॉट्सअप असेल, आता व्हॉट्सअपचा ग्रुप आपल्या गावातला असेल, शाळेचा असेल, तसे व्हॉट्सअपचे ग्रुप देशातील पण आहेत बघा. भारतातले तर त्याच्यामध्ये 5-50 नागरिक, दुसऱ्या देशातील 5-50 नागरिक, असा जागतिक व्हॉट्सअप ग्रुप जो आहे तो पण करता येतो. आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती परकीय
पाकिस्तानातील नागरिक असेल, अमेरिकेतील नागरिक असेल, इंग्लंडमधला असेल, तो पण जॉईन होऊ शकतोय. आपण पण तिकडच्या व्हॉट्सअपमध्ये जाऊन जॉईन होऊ शकतात बघा. आणि काही वेळा नजर चुकीने असे नंबर जॉईन झालेले आहेत, म्हणजे दुसऱ्या देशातील नंबरसुद्धा आपल्या देशातील व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये सामील झालेले आहेत किंवा आपले पण तिकडे सामील होताना त्या ठिकाणी नजर चुकीने दिसत आहेत. आणि जर चांगल्या हेतून सामील झालं असं तर काही प्रॉब्लेम नाही, पण राष्ट्रविरोधी कारवाई करण्या दृष्टिकोनातून जर अशा ग्रुपचा वापर होत असेल तर ते मात्र त्या ठिकाणी चुकीचं आहे. तर जागतिकीकरणाची संकल्पना जी आहे ती तुमच्या लक्षात आली का बघा. जागतिकीकरणामध्ये मुळात जागतिकीकरणाच्या या दुसऱ्या प्रकरणामध्ये लक्षात काय ठेवा तुम्ही की जागतिकीकरणाची प्रक्रिया कधी सुरू झाली तर 1991 नंतर ती प्रक्रिया सुरू झाली. भारतानं त्या प्रक्रियेचा स्वीकार कधी केला तर 1991 मध्ये केला. कोणत्या रूपात केला? नवीन आर्थिक धोरणाच्या रूपात केला. नवीन आर्थिक धोरणाची महत्त्वाची वैशिष्ट्ये कोणती तर उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण ही 3 महत्त्वाची वैशिष्ट्ये जी आहेत ही जागतिकीकरणाची आहेत. आणि जागतिकीकरणाची एक व्याख्या जी आहे ती मात्र तुम्ही चांगली लक्षात ठेवा. जागतिकीकरण म्हणजे राष्ट्रीय अर्थव्यवस्थेचे आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेचे एकत्रीकरण करणे म्हणजे जागतिकीकरण होय. ही व्याख्या तुमच्या सहजपणे लक्षात राहील. आणखीन एक व्याख्या, देशाच्या भौगोलिक सीमा क्षेत्राबाहेर होणाऱ्या आर्थिक प्रक्रियांचा विकास आणि विस्तार म्हणजे जागतिकीकरण होय. तर या 2 व्याख्या ज्या आहेत जागतिकीकरणाच्या त्या तुमच्या चांगल्या त्या ठिकाणी लक्षात राहतील. आणि ह्या 2 व्याख्या तुमच्या लक्षात आल्यानंतर म्हणजे जागतिकीकरणाची संकल्पना जी आहे ती तुमच्या चांगली लक्षात आल्या असेल. आणि जर याच्या पुढचा भाग जो आहे तो म्हणजे जागतिकीकरणाचा आर्थिक क्षेत्रावरती होणारा परिणाम, आणि हा भाग जो आहे तो त्या दृष्टिकोनातून आपण नंतरच्या भागामध्ये याची चर्चा करणार आहोत. सुरुवातीला हा भाग जो आहे तो तुमच्या चांगला लक्षात आला आहे का बघा. जागतिकीकरण म्हणजे काय आणि जागतिकीकरणाची संकल्पना जी आहे ती संकल्पना तुमच्या त्या ठिकाणी चांगली